देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। वायगाव हळद्या येथे पोलीस नागरिक संवाद कार्यक्रम, वाहतूक नियम व महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन। नागपूर विदर्भ प्रतिनिधी प्रमोद झिबड। समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत वायगाव हळद्या येथे दिनांक 13 मार्च 2026 रोजी पोलीस विभाग व ग्रामस्थ यांच्यात परस्पर संवाद वाढावा तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने पोलीस नागरिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमात समुद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र रेवतकर सर यांनी उपस्थित ग्रामस्थांना पोलीस विभागाच्या विविध शाखांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। यामध्ये सायबर सेल, डायल 112 सेवा, वाहतूक नियम, नव्या कायद्यांची माहिती, महिला सुरक्षा तसेच महिला अत्याचारासंबंधी गुन्हे याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली। वाहन चालविताना ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन विमा इन्शुरन्स व हेल्मेटचा वापर अनिवार्य असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी माहितीपर सत्र घेण्यात आले। तलाठी संजय काटेवार सर व कृषी सहाय्यक पायल पवार मॅडम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत प्रशासक संजय ढोक, सचिव सौ अर्चनाताई तपासे, पोलीस पाटील आशिष पाटील, खुप्रिया आशिष मेश्राम सर, वांदिले साहेब, स्वयंसेवक हरीश माणिकराव झिबड, प्रकाश पंजाबराव शेंडे, शिपाई योगीराज वैद्य, ऑपरेटर प्रज्वल दांडेकर, सुनील घुकसे, आशिष शंभरकर, माजी सरपंच सुनील हिवसे, माजी सरपंच उत्तम घुमडे, विविध कार्यकारी सोसायटी सावरखेडा अध्यक्ष संदीप भोले, विनोद श्रावणे, गणेश श्रावणे, गजानन पाटील, जयराम घुमडे, नामदेवराव बनसोड, चंदू दिने, राजू दळणे, आबादास चंभारे, केवलदास बनसोड, निलिमा महाकाळकर, संगीता पोथारे, लोकेश तडस, अतुल चंदनखेडे, फकीरचंद चंदनखेडे, गुलाबराव कळमकर, रवींद्र दळणे, केशवराव मानकर, वासुदेवराव घुमडे, कडूजी महाकाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी विविध प्रश्न उपस्थित करून पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला। या उपक्रमामुळे नागरिकांना कायदे, सुरक्षा व शासकीय योजनांबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। छायाचित्र प्रमोद झिबड। 72,000 आहे ना, 78,000 आपल्याला सबसिडी मिळते, म्हणजे आपल्याला मिळते की फक्त 1,22,000 मध्ये आपल्याला ते हे पडते। परंतु ती सबसिडी तुम्हाला मिळत नाही किंवा त्याच्यात काही ना काही कारण देतात आणि सबसिडी तुम्हाला पाहिजे असेल तर ठीक आहे, तुमचं आम्ही इकडे रजिस्ट्रेशन करतोय, रजिस्ट्रेशन रिस्पॉन्स द्यायचा नाही, फोन करून टाकायचा। त्याच्यानंतर एक ऐकायला मिळते आपल्याला आता डिजिटल अरेस्ट एक जास्त ऐकायला मिळतो। एक व्यक्ती असतो, आपल्याला कॉल येतो, आता जनरल आता मागे आपण नंदुरीला झाला एक खास प्रकार, एक कॉल येतोय आपल्याला समजा, आणि तो कॉल येतो, व्हिडिओ कॉल येतो आपल्याला, व्हिडिओ कॉल येतोय आणि म्हणतात काय की तुमच्यावरती आता एक्झाम्पल पुण्यामध्ये तुमच्यावरती असा गुन्हा दाखल झाला, गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये तुम्ही आरोपी आहे। आपण म्हणतो आपण कुठला आरोपी, आपण कधी गेलोच नाही, काहीच नाही, तो एखादी FIR पण दाखवतो आपल्याला, त्याच्यात आपलं नावही दिसते समजा। आणि कसं आहे आजकाल घ्यायचं म्हटलं तर आपण एक त्याला आधार कार्डची झेरॉक्स देऊन देतो, त्या आधार कार्डचा झेरॉक्स तो कुठे कुठे करणार किंवा कोणाला प्रोव्हाइड करणार आपल्याला माहिती असते का? काहीच माहिती नसते जाते, तर आपलं आधार कार्ड सुद्धा त्याच्याकडे असते, सगळं असते। डिजिटल अरेस्टमध्ये